मराठी रिक्षा चालकांसाठी मराठीचे धडे द्यायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर अनेक मराठी रिक्षा चालकांनी मराठीचे धडे घेतले, मात्र त्यामध्ये अनेक मराठी रिक्षा चालक जे आहेत ते नापास झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर जोडले गेले आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। सर, खूप खूप स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये। बरेच मराठी रिक्षा चालक मराठी शिकलेले आहेत, त्यांनी धन्यवाद देखील मानलेले आहेत की आम्हाला मराठी शिकायची संधी दिली। आज सर्व मराठी रिक्षा चालक या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्तम मराठी बोलत आहेत, मात्र यामधले काही मराठी रिक्षा चालक जे आहेत ते नापास झालेले आहेत। त्यांच्यासाठी आता पुढचं उपाययोजना नेमकं कसं असणार आहे? हा जो 105 दिवसाचा प्रवास होता त्याचं सगळं श्रेय मी मधु मंगेश कर्णिक यांना देतो, कारण त्यांच्या आशीर्वादानं आम्ही हा उपक्रम पूर्ण करू शकलो किंवा हा उपक्रम जो सुरुवात जी करायची असते ती आम्ही केलेली आहे। पुढेही अजून आम्हाला भरपूर काही करायचं आहे, परंतु शेवटी 1991चा हा परिवहन खात्याचा निर्णय। कुठलाही अमराठी रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक जेव्हा ह्या ठिकाणी व्यवसाय करेल तेव्हा त्याला जुजबी मराठी येणं ही काळाची गरज आहे आणि ते जुजबी मराठी यायलाच हवं। परंतु मध्यंतरीच्या ह्या 36 वर्षाच्या काळामध्ये कोणी त्यावर लक्ष केंद्रित केलं नाही, कोणी त्यावर लक्ष दिलं नाही। आमच्या RTOच्याही अधिकाऱ्याने दिलं नाही आणि नाही रिक्षा चालक मालकाने त्यावर लक्ष दिलं आणि त्यामुळे अचानक काही प्रसंग असे घडले की गावाखेड्यातून आलेला आमचा आदिवासी बांधव, कोकणातून आलेला मालवणी भाषेतला आमचा बांधव किंवा शेतकरी यांना हिंदी भाषेचं मुळात ज्ञान नाही। ते मराठीसुद्धा बोलत असताना त्यांची जी स्थानिक भाषा आहे ती सोडून शुद्ध मराठी त्यांनाही जमत नाही, मग हिंदी काय ते बोलणार आणि त्यामुळे भाषा समजण्यावरनं वाद निर्माण चालू झाला। अनेक पोलीस स्थानकामध्ये तक्रारी आल्या आणि त्या तक्रारीची दखल घेऊन परिवहन मंत्री या नात्याने मी निर्णय घेतला की शेवटी जुजबी मराठी ज्ञान येणं किंवा ते बोलणं हे आवश्यक आहे। तेवढंच प्रवाशांशी संवाद त्याला साधायला हवा आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असताना कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांना मी आमंत्रित केलं। त्यांना विचारलं की आपण जुजबी मराठी ज्ञान जर ह्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना शिकवायचं असेल तर आपण काय करावं, आणि त्यांनी मग एक पुस्तिका मला 4 पानाची दिली आणि त्या पुस्तिकेमध्ये 16 ते 18 जे रेग्युलर प्रवाशांबरोबर संवाद असतो तो संवाद त्यामध्ये होता। आम्ही तो रिक्षा चालकांना दिला। 105 दिवसाची मुदत दिली। राज्यामध्ये 160 वर्ग चालू केले। 1600 जे साहित्यिक होते ते शिक्षक झाले। त्यांनी ह्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवायला सुरुवात केली आणि आनंदाची गोष्ट आहे की जवळजवळ 1,65,000 विद्यार्थी त्यात सहभागी झाले आणि त्यांनी जुजबी मराठी शिकलं। त्या गोष्टीचा मला फार आनंद आहे। पण आता मग जे या परीक्षेमध्ये नापास ठरलेले आहेत त्यांना काही मुदत वगैरे दिली जाणार आहे पुन्हा मराठी शिकायला? बघा, कायदाच असा केलेला आहे, त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की तुम्हाला जर पकडण्यात आलं, तुम्हाला मराठीचं ज्ञान नसेल, हिंदी जर पूर्णतः तुम्ही बोलत असाल आणि मराठी बोलत नसाल तर तुम्हाला 30 दिवसांची मुदत देण्यात येईल। 30 दिवसामध्ये जर तुम्ही मराठी शिकलात तर तुमचं लायसन्स 3 महिन्याकरता निलंबित करणं जे कायद्यामध्ये आहे ते केलं जाणार नाही, परंतु तुम्ही नाही शिकलात तर ते निलंबित करण्यात येईल। 3 महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही जर शिकू शकला नाही तर मग मात्र तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल। किंबहुना तुम्ही परमिटसाठी जेव्हा आमच्याकडे याल तेव्हा परमिट घेत असताना सुद्धा आम्ही तुमचं मराठीचं ज्ञान बघू आणि त्यानंतरही तुम्हाला मराठी नाही आलं तर मात्र आम्हाला परमिटसुद्धा रद्द करावं लागेल। आता ही कारवाई नेमकी तर कधीपासून सुरू होईल? मग आता परवा मी बैठक लावलेली आहे, उद्या कॅबिनेट आहे आणि 19 तारखेला मंत्रालयामध्ये त्या संदर्भात बैठक लावली। त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊ, परंतु 19 तारखेपासून कारवाईला सुरुवात होईल। धन्यवाद सर सामटीशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोणतीही मुदत नाही, मात्र आम्ही 19 तारखेपासून जे मराठी रिक्षा चालक मराठी बोलत नाहीत त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात करू असं सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनुपचा मी सूरज मसूरकर, साम टीव्ही ठाणे।